नमस्कार मित्रांनो, ओमराजे फोटोग्राफी टेक्निकल चॅनलमध्ये आपले सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण लाडक्या बहिणींविषयी दोन महत्त्वाची अशी माहिती आहे ती आपण पाहणार आहोत. तर सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, मधून स्किप करू नका. जर व्हिडिओ आवडलाच तर सर्व आपल्या मित्रांना मैत्रिणींना शेअर करा आणि आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. मित्रांनो, सर्वप्रथम आपण उद्या येणारा जो हप्ता आहे, नोव्हेंबर महिन्यातील हप्ता आपल्याला येत्या 1-2 ते 3 दिवसामध्येच येणार आहे. असा शासनाचा जाहीर परिपत्रक सुद्धा 8 डिसेंबरला आलेला आहे. येत्या 2 ते 3-4 दिवसामध्येच आपल्याला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्यातील हप्ता हा येणार आहे. आणि हा हप्ता ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत अशा सर्व पात्र लाडक्या बहिणींना, ज्या लाडक्या बहिणी या योजनेमध्ये पात्र आहेत अशा सर्व पात्र लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्यातील हप्ता हा येत्या 2 ते 4 दिवसामध्ये आपल्याला आपल्या खात्यावर डीबीटी मार्फत आपल्या खात्यावर येणार आहे. आणि दुसरी महत्त्वाची अशी माहिती आहे की ज्या लाडक्या बहिणींनी आतापर्यंत ई-केवायसी केलेली नाही आणि ज्यांनी केलेली आहे अशा सर्वच पात्र महिलांना हा हप्ता येणार आहे. केवायसी करा अगर न करा, परंतु नोव्हेंबर महिन्यातील हप्ता हा आपल्याला उद्या येणार आहे. उद्या 2-4 दिवसामध्ये येणारच आहे. तसेच दुसरी महत्त्वाची माहिती म्हणजे ई-केवायसी करण्याचं पोर्टल आता चेंज झालेलं आहे. त्यावर अगोदर ऑप्शन नव्हते. आता ह्या 11 तारखेला ई-केवायसीचं पोर्टल चेंज झालेलं आहे. त्यामध्ये आपल्याला पती आपले हयात असतील, पतीचा मृत्यू झालेला आहे किंवा घटस्फोटित आहेत अशा लाडक्या बहिणींसाठी पोर्टलवर ऑप्शन आलेला आहे. त्यांची ई-केवायसी सुद्धा आपल्याला या ठिकाणी करता येणार आहे. तर ज्या लाडक्या बहिणींनी आतापर्यंत ई-केवायसी केलेली नाही अशा सर्व लाडक्या बहिणींनी लास्ट मुदत 31 डिसेंबर आहे. तर लास्ट तारखेची वाट पाहू नका. त्या अगोदरच आपण आपली ई-केवायसी पूर्ण केली पाहिजे. शेवटच्या 2-4 दिवसामध्ये सर्व्हरला खूप लोड असतो, सर्व्हर चालत नाही, नेटवर्क इश्यू असतो, त्यामुळे आपल्याला त्रास होऊ शकतो. त्याच्यामुळे आपण आताच आपली ई-केवायसी तात्काळ पूर्ण करून घ्यायची आहे. फक्त 18 दिवस बाकी राहिलेले आहेत. तर आपण शेवटच्या दिवसाची वाट न पाहता आपण लवकरच आपली ई-केवायसी कंप्लीट करून घ्यायची आहे. ज्यांना असं वाटतं, आता दुसरा एक एडिटचा ऑप्शन आलेला आहे. ज्या लाडक्या बहिणींनी आपली केवायसी केलेली आहे परंतु त्यांना असं वाटतं की आपण ई-केवायसी चुकलेली आहे, ऑप्शन होय नाही असं संभ्रम ऑप्शन होतं. आपण कुणी होय केलं असेल, कुणी नाही केलं असेल, किंवा एखाद्यांची कास्ट कॅटेगरी चुकलेली असेल, किंवा चुकून एखाद्या आता विधवा महिला आहेत त्यांनी आपल्या मुलाचं आधार कार्ड त्या ठिकाणी केवायसी केली, इतर कुणी आपण कोणाचंही काय चुकलेलं असेल तर आपण या ठिकाणी एडिटचा ऑप्शन आहे. आपण परत एकदा ई-केवायसी करून घ्यायची आहे. आणि ज्यांनी आतापर्यंत केवायसीच केलेली नाही अशा पात्र महिलांनी सर्वांनी या ठिकाणी ई-केवायसी कंप्लीट करून घ्यायची आहे. जर ई-केवायसी केली नाही तर इथून पुढचे हप्ते आपल्याला मिळणार नाहीत. त्यामुळे सर्व मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये जे महिला पात्र आहेत अशा सर्व महिलांनी आपली ई-केवायसी तात्काळ कंप्लीट करून घ्यायची आहे. फक्त 18 दिवस बाकी राहिलेले आहेत. 31 डिसेंबर शेवटची तारीख आहे. या तारखेची वाट न पाहता आपण या तारखेच्या अगोदरच आपली ई-केवायसी कंप्लीट करून घ्यायची आहे. पोर्टल चेंज झालेलं आहे. या पोर्टलवर नवीन ऑप्शन आलेले आहेत. त्यामुळे ज्या लाडक्या बहिणी राहिलेल्या आहेत अशा सर्व लाडक्या बहिणींनी आता आपली ई-केवायसी पूर्ण करून घ्यायची आहे. एक पहिला मुद्दा म्हणजे 2 ते 4 दिवसामध्ये आपल्याला लाडक्या बहिणींचा नोव्हेंबर महिन्यातील हप्ता
2-4 दिवसामध्ये आपल्या DBT लिंक असलेल्या खात्यावर जमा होणार आहे। आणि दुसरी गोष्ट, ई-KYC करो अगर न करो, हा हप्ता जमा होणार आहे। नोव्हेंबर महिन्यातील हप्ता जमा होणारच आहे। आणि परत ज्यांनी आतापर्यंत ई-KYC केलेली नाही अशा सर्वांनी तात्काळ 31 डिसेंबरच्या अगोदर आपण ई-KYC आपली कंप्लीट करून घ्यायची आहे। पोर्टलवर ऑप्शन आलेले आहेत, त्यामुळे आपण आपली ई-KYC तात्काळ करून घ्या। त्याच्यानंतर ज्यांची ई-KYC चुकलेली आहे किंवा आपल्याला वाटतं आपली ई-KYC चुकलेली आहे, अशांनी सुद्धा आपली तात्काळ एडिट करून घेणे अतिशय गरजेचे आहे। आपली ई-KYC एडिट करून घ्या, ज्यांनी केली नसेल त्यांनी करून घ्या आणि शेवटच्या तारखेची वाट बघू नका। आपण आपली ई-KYC तात्काळ होता होईल एवढं जितक्या लवकर करता येईल इतक्या लवकर करून घ्यायची आहे। आणि ज्यांना जमत नाही ई-KYC करण्यासाठी त्यांनी आमच्या ओमराजे फोटोग्राफी CSC सेंटर उमरे पागे तालुका पंढरपूर या ठिकाणी भेट द्यायची आहे आणि तिथं आपली ई-KYC कंप्लीट करून घ्यायची आहे। हा व्हिडिओ सर्वांना समजला असेल मी अशी आशा करतो आणि हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा, कमेंट करा, लाईक करा। जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आमच्या सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा। धन्यवाद।